शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरू रामदासा. श्रीराम. मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे, अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरू रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णुर्भगवन् नमस्ते. सच्चिदानंदरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे, तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णकमलपत्राक्षं पुण्यश्रवणकीर्तनं, वासुदेवं जगज्योनिं नौमि नारायणं हरिं. कृष्ण कृष्णेति कृष्णेति यो मां स्मरति नित्यशः, जलं भित्वा यथा पद्मं संसारात् उद्धराम्यहं. कृष्णाय वासुदेवाय देवकी नन्दनाय च, नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः. नमः पङ्कजनाभाय नमः पङ्कजमालिने, नमः पङ्कजनेत्राय नमस्ते पङ्कजाङ्घ्रे. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्री भगवानुवाच. ज्ञानं परमगुह्यं मे यद्विज्ञानसमन्वितं, सरहस्यं तदङ्गं च घ्राणविदितं मया. यावानहं यथा भावो यद्रूपगुणकर्मकः, तथैव तत्त्वविज्ञानमस्तु ते मदनुग्रहात्. अहमेवासमेवाग्रे नान्यद्यत् सदसत्परं, पश्चादहं यदत्यच्च यो वशिष्येत सोऽस्म्यहं. मृतेऽर्थं यत् प्रतीयेत् न प्रतीयेत् चात्मनि, तद्विद्यादात्मनो मायां यथा भासो यथा तमः. यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेष्वनु, प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम्. एतावदेव जिज्ञास्यं तत्त्वजिज्ञासुनात्मनः, अन्वयव्यतिरेकाभ्यां यस्यात् सर्वत्र सर्वदा. एतन्मतं समातिष्ठ परमेण समाधिना, भवान् कल्पविकल्पेषु न विमुह्यति करिचित्. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. द्वादश स्कंद अवतरणिका. द्वादश स्कंद प्रथमोध्यायात कलीचे राजवंश वर्णित, कलिधर्म द्वितीयात नाम महात्म्य तृतीय, चार प्रलय चतुर्थात, अंतिम शोकबोध पंचमात, सद्गती परीक्षितीची षष्ठात, सर्पयज्ञ जन्मेजयाचा. अर्थवादी वेदशाखा पुराण लक्षण सप्तमात निवेदन, मार्कंडेय तप वर वर्णन अष्टमात बोलिले. मार्कंडेयाशी माया दर्शन नवमात केले कथन, दशमात शंकर वरदान मार्कंडेयाशी. आयुध रहस्य भगवदांग निवेदिले यथासांग, सूर्यगण वर्णन समग्र एकादशात वर्णिले. सूची श्रीमद भागवताची, द्वादशात रचना तयाची, पुराण श्लोकसंख्या महात्म्याची त्रयोदशात विवरणे. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय. आज भाद्रपद वद्य त्रयोदशी शक 1947 आणि तारखेचे आजचं महत्त्व आहे 19 सप्टेंबर 2025. आजच्या दिवशी आपले स्वामी जे आहेत आदरणीय श्री दुर्गाप्रसाद अयोध्यानाथ स्वामी, जे समर्थांच्या परंपरेतले 10वे वंशज आहेत, त्यांचा जन्मदिवस आजचा आहे. त्यामुळे त्यांना जन्मदिवसाच्या निमित्ताने साष्टांग दंडवत आणि असं त्यांचं आरोग्य चांगलं राहावं ही समर्थांच्या चरणी प्रार्थना. अखंड दासबोध पारायण हा जो आपला उपक्रम चालू आहे मागच्या 3-4 वर्षापासून, त्यामध्ये दर 15 दिवसांनी नवमी तिथीला आपण जे पारायण करतो त्या पारायणाच्या याद्या
सज्जनगडावरील समर्थांच्या समाधीला अर्पण करण्यात येतात आणि त्या अर्पण करण्यामध्ये आदरणीय श्री स्वामींचा खूप मोठा वाटा आहे. त्यांच्यामुळे दर नवमीला आपल्या याद्या, आपली नावं असलेली याद्या समर्थचरणी अर्पण होत असतात. त्याचप्रमाणे त्यांचा आवाजसुद्धा खूप छान आहे, गोड आहे, प्रासादिक आहे. त्यांच्या आवाजामधली करुणाष्टकं आपण याच समूहामध्ये सुरुवातीला आपण ऐकली आहेत. अनेक प्रवचनंसुद्धा आपण ऐकली आहेत. कीर्तनाचंसुद्धा त्यांचं अंग आहे. विविध विषयांवर त्यांची कीर्तन आणि प्रवचनं नेहमी सुरू असतात. तब्येतीच्या कारणामुळे सध्या त्यांच्या कार्यक्रमावर थोडंसं बंधन आलेलं आहे, तरी पण ते ऑनलाईन माध्यमातून प्रवचन करीत असतात. त्यांच्या संपर्कामध्ये आलेला व्यक्ती त्यांचं जे ओळख आहे ती कधीच विसरू शकणारं नाही. आता आमच्याबद्दल म्हणाल तर फार जुनी ओळख त्यांची आणि आमची होती. त्यांचे वडील जे आहेत अयोध्यानाथ स्वामी हे श्रीपूर या ठिकाणी साखर कारखान्यामध्ये अधिकारी होते. त्या ठिकाणी माझे मेव्हणे श्री मनोहर पोनेरकर हे बँकेचे मॅनेजर होते. तेव्हा हे दोघे शेजारी होते. आता त्यावेळेस काही मला दासबोधाचाही गंध नव्हता आणि आमचा मनोहर नेहमी मला सांगायचं की आमचे स्वामी नेहमी गडावर जातात. म्हटलं जात असतील, कित्येक लोक जातात वगैरे असं आम्ही त्याला म्हणायचं. पण हे आपल्या स्वामींचे वडील आहेत आणि ते समर्थांच्या परंपरेले आहेत हे सुद्धा त्या काळामध्ये मला माहीत नव्हतं. आणि नंतर ह्या सगळ्या भेटी झाल्या आणि खुलासा होत गेला. जसं आजचा हा दिवस म्हणजे स्वामींच्या वाढदिवसाचा, जन्मदिवसाचा दिवस. आता आपण या द्वादश स्कंदाकडे वळत आहोत. आता द्वादश स्कंद जो आहे, मागे पण मी एकदा सांगितलं होतं आणि तुम्ही पण तुमच्याकडे लिहून ठेवा. 057612333518 हा भगवान श्रीकृष्णाचा मोबाईल नंबर आहे. आता भगवंत सगुण ऐका निर्गुण इथून जर वाद असेल तर त्याच्याकडे मोबाईल नंबर असेल का असाही विचार करा. आणि मग नंतर या मोबाईलचा अर्थ जो आहे तो मी सांगतो. 057612333518 म्हणजे 5,76,000 या श्रीमद भागवतामधले शब्द आहेत. त्यानंतर 12 स्कंद आहेत, 335 अध्याय आहेत आणि 18,000 श्लोक या श्रीमद भागवतामध्ये आहेत. आता मोबाईल नंबर कसा असतो की माणूस कुठलाही असो, भारतभर नाही जगभरात कुठेही असो, त्या नंबरवर आपण कॉल केला की लगेच त्याला तो लागतो आणि तो आपण त्याच्याशी संपर्क करू शकतो. प्रत्यक्ष भगवंताशी संपर्क करण्यासाठी हा ग्रंथ निर्माण झालेला आहे. भगवंताची प्राप्ती हा या ग्रंथाचा मुख्य विषय आहे. आता हे 12 स्कंद का हाही प्रश्न येतो. तर 12 स्कंदामध्ये पहिले 2 जे स्कंद आहेत, पहिला आणि दुसरा, हे भगवंताचे चरण आहेत. कारण भगवंताचा आश्रय या 12व्या स्कंदाचा विषय म्हणजे आश्रय आहे. आपण विषय पण पाहिले पहा सुरुवातीला. श्रीमद भागवत महापुराण म्हणतात कारण यामध्ये दशलक्षणांनी, दशविषयांनी युक्त असा हा ग्रंथ आहे. पहिले 2 स्कंद म्हणजे भगवंताचे चरण आहेत. आश्रय घ्यायचा असेल तर सद्गुरू चरणांचा आश्रय घ्यावा, भगवंताच्या चरणांचा आश्रय घ्यावा. ध्यान करायचं असेल तर भगवंताच्या चरणापासून ध्यान करून त्याच्या मुखकमलापर्यंत, कपाळापर्यंत, त्याच्या मस्तकापर्यंत ध्यान आपण करावं, असा सगळा क्रम आहे. म्हणून या पहिले 2 स्कंद म्हणजे भगवंताचे चरण आहेत. तिसरा आणि चौथा जो स्कंद आहे तो उरू म्हणजे मांड्या, जंघा. त्यानंतर 5वा आणि 6वा स्कंद म्हणजे भगवंताच्या भुजा, ज्या भुजाने तो अनेक कर्मे करत असतो भगवंत. आणि 7वा 8वा स्कंद म्हणजे भगवंताचे उदर आहेत. 9वा स्कंद आपण पाहिला. 9वा स्कंद म्हणजे भगवंताचं वक्षस्थळ. आता भगवंताचं वक्षस्थळ ज्या ठिकाणी लक्ष्मीचा निवास आहे, भृगु ऋषींनी मारलेली लाथ आहे, ते भगवंताचं ते ऋषींचं ते चरण जे आहे, हृदय श्री वत्सलांचे ना भूषण मिरवी श्री भगवान, भगवंताने जे भूषण म्हणून स्वतःच्या छातीवर मिरवलं ते 9व्या स्कंदाचं लक्षण ते वक्षस्थळ आहे. दशमस्कंद म्हणजे या पूर्ण ह्याच्यामध्ये जसं आपण माळेमध्ये बोकून तो मेरूमणी जसा असतो तो किती महत्त्वाचा आहे, त्याप्रमाणे दशमस्कंद म्हणजे भगवंताचं हृदय आहे. आणि भगवंताच्या सगळ्या लीला, सगळं चरित्र, सगळं त्यांचं केलेलं कार्य जे आहे ते दशमस्कंधामध्ये आहे. म्हणून अनेक ऋषी मुनींना भगवंतानेच आदेश दिला
की त्या बद्रीनाथामध्ये, त्या हिमालयामध्ये जा आणि दशमस्कंदाचा पाठ करा. 11वा स्कंद आपण आत्ताच नुकताच पाहिला, मागच्या आठवड्यामध्ये तो संपला आपला. तो 11वा स्कंद म्हणजे भगवंताचं मुख आहे आणि 12वा स्कंद हा जो आहे तो भगवंताचा ललाट म्हणजे कपाळ आहे. अशा प्रकारे आपले जे भगवंताचे जे वेगवेगळे अवयव आहेत ते म्हणजे हे 12 या ठिकाणी दिले. चरण, उरू, भुजा, उदर, वक्ष, हृदय, मुख आणि ललाट. आता या कलियुगाच्या संदर्भाने 4 गोष्टी आणि मग भागवताच्या संदर्भाने. आता प्रत्येक ग्रंथाचा एक अनुबंध चतुष्ट असतो. अनुबंध चतुष्ट आपण पहिल्या स्कंदामध्ये सुद्धा पाहिला होता, महात्म्याच्या वेळेससुद्धा पाहिला होता. त्याचा अर्थ काय की या ग्रंथाचा अधिकारी कोण आहे, हा ग्रंथ वाचण्यासाठी किंवा तो समजून घेण्यासाठी अधिकारी कोण. जसं गीतेमध्ये आलेलं आहे, ज्ञानेश्वरीमध्ये, अहो अर्जुनाची या पांती परिसणया सिद्ध होती. अर्जुनासारखे माझा उपदेश परिसण्यासाठी, ऐकण्यासाठी जे सिद्ध होतील त्यांच्यासाठी हा ग्रंथ आहे ज्ञानेश्वरीचा. तसं हा श्रीमद भागवत ग्रंथाचा अधिकारी कोण, ज्याला भगवंताच्या प्राप्तीची लालसा आहे, तीव्र इच्छा ज्याच्या मनामध्ये निर्माण झाली आणि या नरदयाचे योगे बहुत पावले उत्तम पदे, ही खात्री समर्थाने आपल्याला दिली आहे. तर असे जे अधिकारी असेल त्यांच्यासाठी हा ग्रंथ आहे. नंतर येतो विषय, चतुष्ट आहेत. दुसरा म्हणजे विषय. या ग्रंथाचा विषय काय. ग्रंथाचा विषय थोडक्यात सांगण्याचं म्हणजे जे 6 प्रश्न त्या ठिकाणी विचारले होते सूतजींना नैमिषारण्यामध्ये शौनकादी ऋषींनी, त्या 6 प्रश्नाची उत्तरं म्हणजे हा ग्रंथ आहे. की ज्याला मुक्ती मिळवायची आहे, ज्याला भगवंताचं पद प्राप्त करायचं आहे, तो विषय ते कसं प्राप्त करायचं हे या ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे. आता पुढचा म्हणजे संबंध. आता जीवाचा आणि भगवंताचा संबंध कसा आहे आणि तो संबंध कसा प्रस्थापित होतो. खरं म्हणजे तो मुळामध्ये संबंध आहे, पण मायेमुळे तो संबंध आपण विसरलेलो आहोत आणि तो संबंध प्राप्त करण्यासाठी सगळ्यात चांगला ग्रंथ म्हणजे श्रीमद भागवत महापुराण. आणि मग प्रयोजन. आता या सगळ्या पूर्ण कथेचं प्रयोजन काय, ते या प्रयोजनाने, प्रयोजन म्हणजे कसं आहे ते, संसार मुळीचं नासका, विवेके करावे नेटका, नेटका करता फिका होत जातो, ही जी समर्थांची ओळी आहे त्याचाच प्रत्यय या सगळ्या ग्रंथांमधून आपल्याला येतो. आपल्या सगळ्याच ग्रंथामध्ये हे सगळं सांगितलेलं आहे. संसारापासून, विषयापासून विरक्ती आणि भगवंताची प्राप्ती हे त्या ग्रंथांचं प्रयोजन आहे. आता हा जो स्कंद आहे प्रथमोध्याय, 12 स्कंदाचा प्रथमोध्याय. आता भगवंताचं ऐश्वर, धर्म, यश, श्री, ज्ञान, वैराग्य हे 6 भगवंताचे लक्षणं, त्याला आपण त्यामुळे भगवान असं म्हणतो. ऐश्वर्यस्य समग्रस्य, धर्मस्य यशसः श्रियः, ज्ञानवैराग्यश्चैव षण्णाम भग इतिरणा. हे 6 ज्यांच्याजवळ आहेत त्याला भगवान असं म्हणतो. भगवान या शब्दाचा अर्थ या ठिकाणी दिलेला आहे. तसं या भगवंतानी मागच्या अध्यायामध्ये आपण पाहिलं, मागच्या आठवड्यामध्ये, की त्या ठिकाणी प्रभास क्षेत्रामध्ये भगवंत बसलेले असताना त्या व्याधाचा बाण लागतो आणि भगवंताने तेच निमित्त स्वतःहून ओढून घेतलं आणि स्वतःच्या मनामध्ये होतं म्हणून तशा घटना घडत गेल्या. आता भगवंताचा जो देह आहे ते पाहता पाहता त्यांचा जो रथ आहे, त्याचे झेंडे आहेत, त्याचे घोडे आहेत, हे सगळे आकाशामध्ये अदृश्य झाले आणि भगवंतसुद्धा त्याच वेळेस त्या ठिकाणून अदृश्य झाले. आणि भगवंताने या श्रीमद भागवत या ग्रंथामध्ये प्रवेश केला. तेनेयम वाङ्मयी मूर्ती प्रत्यक्षा वर्तते हरेः. भगवंत कुठेही गेले नाही, पण हा श्रीमद भागवत ग्रंथ हे त्या भगवंताचेच स्वरूप आहे. आता या पहिल्या अध्यायामध्ये कलियुगातील राजवंशाचे वर्णन आहे. आपल्या पहिल्या महात्म्यामध्ये जे पद्मपुराणातलं महात्म्य आपण पाहिलं आहे, त्या पद्मपुराणाच्या 6 महात्म्याच्या 6 अध्यायामध्ये शेवटी 6व्या अध्यायामध्ये 3 श्लोक येतात. ते महत्त्वाचे आहेत. सूतजी सांगत आहेत शौनकादी ऋषीला, आकृष्ण निर्गमा 30 वर्षाधिकगते कलो नवमीतो नभस्येच कथारंभम शुको अकरोत. अकरोत म्हणजे करोतीचं भूतकाळ, अकरोत.
शुकाने कथाचा आरंभ करण्यास सुरुवात केली किंवा शुकपरीक्षिती संवाद हा भाद्रपद महिन्यातला होता. आता हा शुकपरीक्षिती संवाद त्या हरिद्वारला कुठे झाला, तर तो केव्हा झाला याचा विचार केला तर आपल्या लक्षात येतं की भगवंताने जेव्हा देह ठेवला, या श्रीमद भागवतामध्ये त्याने प्रवेश केला, त्यानंतर 30 वर्षांनी शुकपरीक्षितींचा संवाद झाला. म्हणजे पहिलं भागवत त्यावेळेस झालं. त्यानंतर गोकर्ण आणि धुंदकारी जे आपण महात्म्यामध्ये पाहिलं, गोकर्ण आणि धुंदकारी, आणि गोकर्ण आणि त्या गावामध्ये राहणारे सगळे लोक जे आहेत त्यांच्यासाठी म्हणून आषाढ आणि श्रावण असे 2 सप्ताह झाले. आणि नंतर कार्तिक महिन्यामध्ये सनकादिक ऋषींनी नारदांनी विचारल्याप्रमाणे त्यांच्यासाठी पुन्हा भागवत सांगितलं. हे लोकांच्या म्हणण्याप्रमाणे भगवंतांनी हे असे 3 भागवत सप्ताह झाले. भाद्रपद महिन्याचा सप्ताह सगळ्यात महत्त्वाचा आहे, जो आत्ताच झाला. म्हणजे भाद्रपद शुद्ध नवमी ते भाद्रपद पौर्णिमेपर्यंत असे 3 भागवत सप्ताह झाले. आता या भागवत सप्ताहामधला आजचा जो आहे तो 12वा स्कंद आहे. 12व्या स्कंदामध्ये परीक्षित राजाने विचारले, भगवंताने देह ठेवला, भगवंताने श्रीमद भागवतामध्ये प्रवेश केला, तेव्हा राजा असं विचारतो की स्वधामानुगते कृष्णे यदुवंश विभूषणे. यदुवंश 8 वंश आपण पाहिले ज्या भगवान श्रीकृष्णाच्या संबंधित होते. त्यामधल्या या यदुवंशाचं विभूषण, विशेषत्वाने भूषण असणाऱ्या भगवंताचं स्वधर्म अनुगते, स्वधामाला गेल्यानंतर कस्य वंशो अभवत, त्यांच्या वंशामध्ये कोण कोण झालं, भू म्हणजे भव म्हणजे असणे, होणे, कोण कोण झालं त्यांच्या वंशामध्ये. पृथिव्याम एतद आचक्ष्व मे मुने, कोणत्या वंशाचे राज्य झाले ते तुम्ही मला सांगा. त्याप्रमाणे शुकदेव त्या सगळ्या तिथे असणाऱ्या 88,000 ऋषींना ते सांगतात नैमिषारण्यामधल्या. योऽन्तः पुरंजयो नाम भाव्यो भारत धृतो नप, तस्याम आत्यस्तु शुनको हत्वा स्वामिनम आत्मजम. शुकदेव सांगतात परीक्षित राजाला की जरासंधाचा पिता बृहद्रथ याच्या वंशामध्ये पुढे पुरंजय नावाचा राजा झाला. पुरंजयाचं दुसरं नावसुद्धा आहे रिपुंजय. रिपुंजय म्हणजे शत्रूवर जय मिळवणारा, पुरंजय पूर्व म्हणजे एखाद्या नगरावर जय मिळवणारा, दोन्हीचा अर्थ एकच होता. असा तो त्यांचा जयद्रथाच्या वंशातला, बृहद्रथाच्या वंशातला शेवटचा राजा होईल. आता होईल शब्द आला. आता ही जी कथा आहे हे जेव्हा लिखाण झालं त्यावेळेस भगवान वेदव्यासाने हे सगळं लिखाण केलं आणि मग 12व्या स्कंदामध्ये ते म्हणते आता पुढे असं होईल, पुढे असं होईल कलियुगामध्ये, म्हणून ते लिहितात. म्हणून आता होईल शब्द येतो. त्यानंतर ते म्हणतात की आता हा जो राजा आहे त्याचा एक मंत्री होता, त्याचं नाव शुनक. आता कलियुग सुरुवात झाली, भगवंताने देह ठेवला तेव्हापासून कलियुगाला सुरुवात झाली. आता कलियुगाची जी लक्षणं आहेत जी आपण आजही पाहतो तशीच त्या काळामध्ये सुद्धा होते. शुनक राजा जो आहे त्याने आपल्या राजाला मारून आपला मुलगा जो आहे तो प्रद्योत याला राजा केलं. तो राजा करेल असे शब्द येतात. करेल म्हणजे भविष्यातले शब्द येतात आणि आता आपल्यासाठी या सगळ्या गोष्टी होऊन गेलेल्या आहेत. प्रद्योताचा पुत्र पालक, पालकाचा पुत्र विशाखयूप, त्याचा विशाखयूपाचा राजक, राजकाचा पुत्र नंदीवंदन, असे 5 प्रद्योतन राजे झाले आणि त्यांनी या सगळ्या पृथ्वीवर 138 वर्ष उपभोग घेतला. आता पृथ्वीवर असं श्रीमद भागवतामध्ये लिहून ठेवलेलं आहे. कारण कलियुगाची सुरुवात झाली त्याला किती वर्ष झाले, आपण जर आपलं पंचांग पाहिलं तर त्यामध्ये युगाब्द लिहिलं असतं. आता जे युगाब्द सुरू आहे ते 5127, म्हणजे येशू ख्रिस्ताच्या मृत्यूपूर्वी 3102 वर्ष, इसवी सनापूर्वी 3102 अधिक आता सुरू असणारे 2025 असं म्हणून आता 5127 वर्ष झाली. आता त्यामध्ये सुरुवातीला हे प्रद्योतन राजे आहेत त्यांनी 138 वर्ष राज्य केलं. त्याच्यापुढे शिशुनाग नावाचा राजा होईल. आता या पूर्ण अध्यायामध्ये अनेक नावं आहेत, हे फक्त श्रीमद भागवतामध्ये आहेत. त्यांच्या श्लोकाचं श्रवण घडावं ते सुद्धा पुण्यकारक आहे, म्हणून हे सगळं आपण पाहिलं पाहिजे. शिशुनाग नावाचा राजा होईल, त्याचा पुत्र काकवर्ण. आता काकवर्ण म्हणजे अर्थ पाहिला तर
काकासारखा वर्ण असणारा, म्हणजे काळा वर्ण असणारा, त्याचा क्षेमधर्म आणि त्याचा पुत्र क्षेत्रज्ञ असा होईल. आता हे शिशुनागाचा वंश झालं. त्यामध्ये पुढे येतात मग क्षेत्रज्ञाचा मुलगा विधिसार, विधिसाराचा अजातशत्रू, अजातशत्रूचा दर्भक आणि दर्भकाचा पुत्र अजय होईल असं सांगितलं. अजयाचा पुत्र नंदीवर्धन, नंदीवर्धनाचा महानंदी. शिशुनाग वंशातील या सगळ्या 10 राजांची नावं या ठिकाणी सांगितली आणि असं दिलं आहे षष्टोत्तर शतत्रयम. षष्टोत्तर शतत्रयम म्हणजे 378 वर्ष या शिशुनाग राजाचा वंश या पृथ्वीवर राज्य करेल. पृथ्वीवर राज्य करेल असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा लक्षात घ्या की आज जी पृथ्वी आपल्याला दिसते ही सगळी पृथ्वी आपल्या राजांच्या आधिपत्याखाली होती. त्यामुळे आज कुठल्याही देशात कुठेही किंवा उत्खनन होतं तेव्हा त्या उत्खननाच्या खाली जे जे मंदिर असतील, आज दुसऱ्या धर्माचे असतील, ज्या ज्या ठिकाणी उत्खनन होतं त्या त्या ठिकाणी पुराण अवशेष सापडतात. मग ते आपल्या मंदिराचे असतील, ते एखादे गणपतीचं असेल किंवा एखाद्या देवीचं असेल. म्हणजे याचा अर्थ त्या काळामध्ये आपलंच राज्य या पूर्ण जगभर होतं. आता पुढे आहे परीक्षिता समाभोक्षंती पृथ्वीम कुरुश्रेष्ठ कळवू नृपा. समा म्हणजे सगळे मिळून या पृथ्वीचा उपभोग घेत होते. महानंदी जो राजा आहे त्याची पत्नी मात्र शूद्र होती. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. शूद्र पत्नीपासून महानंदीला नंद नावाचा राजा झाला. तो राजा झाला म्हणजे होईल याच्यामध्ये लिहिलं आहे. म्हणजे आता आपण तो झाला म्हणून समजायचं. आता हा महानंदी जो आहे हा महापद्म नावाच्या निधीचा अधिपती होईल. महापद्म म्हणजे हे आकडे आहेत. आपण जसं लक्ष, कोटी, दशलक्ष म्हणतो तसं महापद्म, पद्म, महापद्म एवढ्या मोठ्या धनसंपत्तीचा तो राजा होईल. आता तो राजा, त्याची आई शूद्र आहे, तो राजा क्षत्रियांचा नाश करेल. क्षत्रिय जे आत्तापर्यंत राज्य करीत होते त्यांचा तो नाश करेल आणि तेव्हापासून बहुधा राजे हे शूद्र आणि अधार्मिक होतील. जो शब्द आता आलेला आहे सेक्युलर, निधर्मी. निधर्मी नसतोच, कुठल्या तरी धर्माचाच असला पाहिजे आणि धर्माचं असेल, कारण धर्माचं राज्य हे अभिप्रेत आहे. पण निधर्मी, अधार्मिक असे राजे त्या काळापासून सुरू झाले आणि आजही आहेत. नंतर महापद्म जो आहे त्याचं खरं पृथ्वीवर एकछत्री अंमल करील आणि त्याची आज्ञा कोणीच मोडणार नाही. आता मी करीलच म्हणेल भविष्यातल्यासारखं. त्याचा अर्थ आपण लक्षात घ्या की या गोष्टी होऊन गेल्यात. आता हा जो महापद्म होता, जो दुसरा परशुरामच होता, एवढा त्याचा पराक्रम. कारण परशुरामाने सुद्धा क्षत्रिय निक्षत्रिय केली 21 वेळेस. तसा हा शासिष्यती, शासिष्यती म्हणजे शासन, म्हणजे तो राज्य करेल. आणि इष्यती म्हणजे भविष्यकाळ दिले आहे. महापद्म द्वितीय इव भार्गव. भार्गव म्हणजे परशुराम. भार्गव रूप जय जयराम आपण म्हणतो, म्हणजे परशुराम. द्वितीय इव भार्गव. दुसरा परशुरामच असा तो क्षत्रियांचा विनाश करील. त्यानंतर येतं सुमाल्य. सुमाल्य इत्यादी राजे 8 राजे होतील. आता सुमाली एक देशसुद्धा आहे, पाहता लक्षात घ्या. सुमाली, तर त्या देशाचंसुद्धा आपण मूळ पाहिलं तर कदाचित याच सुमाल्य वंशापासून असेल. त्याचे 8 पुत्र होतील आणि ते सर्व राजे 8 पुत्र जे 100 वर्षेपर्यंत पृथ्वीचा उपभोग घेतील. नंतर नवनंदान द्विजः कश्चित प्रपन्नान उद्धरिष्यती तेषाम भावो जगतीम मौर्या मोक्षंती भोक्षंती वै कलो. त्यानंतर चाणक्य नावाचा एक ब्राह्मण विख्यात नवनंदांना मारविल. आता चाणक्याचा पहिल्यांदा उल्लेख या ठिकाणी आला. आपण म्हणतो चाणक्य नीती. त्या चाणक्याने एक ब्राह्मण चाणक्य हा ब्राह्मण होता आणि तो 9 नंदांना मारविल. जे 9 नंद आता पूर्वी येऊन गेले ते नंद नावाचा राजा कोणापासून झाला, तो महानंदी आणि शूद्र पत्नीपासून झालेला नंद नावाचा बलवान पुत्र. आता त्याचे जे 10 पुत्र होते त्यांना तो मारेल आणि मग कलियुगामध्ये मौर्य वंशाचं राज्य सुरू होईल. स एव चंद्रगुप्तम वै द्विजो राज्येभि क्षेक्षती. मग तोच ब्राह्मण चंद्रगुप्त मौर्याला राजपदाचा अभिषेक करील. आणि चंद्रगुप्त मौर्यानंतर वारीसार, त्याचा पुत्र अशोकवर्धन, त्याचा पुत्र सुयश, त्याचा पुत्र संगत, संगताचा शालीशुकाचा
सोमशर्मा. आता मौर्य वंशाचं राज्य जे आहे ते सांगितलं आहे. या सोमशर्म्याचा मुलगा म्हणजे शतधन्वा, शतधन्व्याचा बृहद्रथ. आता बृहद्रथ आपण लक्षात घ्या, हे नाव पूर्वी पण आलेलं आहे. नंतर मौर्य वंशाचे हे 10 राजे कलियुगामध्ये 137 वर्षे पृथ्वीचा उपभोग घेतील म्हणजे राजा म्हणून पृथ्वीवर राज्य करतील. बृहद्रथाचा सेनापती पुष्यमित्र हा शुंग राजाचा वध करून, आता सगळं कलियुगाचंच वर्णन असल्यामुळे एका राजाचा वध करून दुसऱ्याने राज्य हाती घ्यावं. आता जे आपण सगळं पाहिलं, बांगलादेशमध्ये पाहिलं, नेपाळमध्ये पाहिलं, अशाच प्रकारचं सगळीकडे सुरू आहे. त्या काळापासून म्हणजे शुंग राजाचा वध करून स्वतः राजा झाला. त्याचा मुलगा अग्निमित्र आणि अग्निमित्राचा सुज्येष्ठ राजा होईल. अग्निमित्रच ततस्तस्मात् सुज्येष्ठोत अथ भविष्यती असे होतील. सुज्येष्ठाचा वसुमित्र, वसुमित्राचा भद्रक, भद्रकाचा पुलिंद, पुलिंदाचा घोष आणि घोषाचा पुत्र वज्रमित्र असा होईल. हा शुंग वंश जो सांगितलेला आहे त्याचं राज्य जे आहे या पृथ्वीवर 100 वर्षे राहील. हे सगळं कलियुग कृष्णाच्या निर्याणानंतर, श्रीकृष्णाच्या स्वधामगमनानंतर सगळं कलियुग जे सुरुवात झालं त्यामधल्या एकेका राजाचा वंश आता सांगा. ततो भागवतस्तस्मात् देवभूतीर इति श्रुतः शुंगादशे ते भोक्षन्ति भूमिं वर्षशताधिकम. वज्रमित्राचा भागवत आणि त्याचा पुत्र देवभूती असे होतील आणि या शुंग वंशाचे 10 राजे 100 वर्षापेक्षा अधिक काळ पृथ्वीचे पालन करतील. आता त्यानंतर आता हे सगळं झालं, अधर्मी होतील, त्यानंतर कोण कोण राजे होतील आणि शेवटचा राजा असेल त्याला मारून त्याचा प्रधान असेल तो पुन्हा राजा होईल, असं सगळं वंश आलं. आता इथून पुढे वंश ततः कडवा नियम भूमीर यास्त्यत्य अल्पगुणा नृपः. आता मेरिट पाहायला गेला नाही. आता जसं कलियुगामध्ये आहे, मेरिटला काही अर्थ नाही. एखादा 90-95% असलेला विद्यार्थी त्याच्याबरोबर एखादा रिझर्वेशनचा विद्यार्थी कमी जरी असेल तरी तो त्याच्याबरोबरच त्यामध्ये प्रवेश घेईल. हे जसं आता सुरू आहे तसं त्यानंतर पृथ्वी कण्ववंशाकडे जाईल. जे राजे कमी गुणवान असतील, हे कण्ववंशाचे राजे कमी गुणवान असतील. शुंग वंशाचा राजा देवभूती हा स्त्रीलंपट असेल. पहा, आपण राजा आता लक्षात घ्या, हे सगळं सांगण्यासारखं नाही आहे. आपण आपल्या विवेकाने अशी उदाहरणं शोधायची. आता कण्ववंशी बुद्धिमान वसुदेव जो आहे, आता त्याला बुद्धिमान म्हणलेलं आहे आणि तो त्याचा वध करेल. म्हणजे जो राजा असेल, आता जो मंत्री कण्ववंशी बुद्धिमान असं म्हणतात, तो राजाचा वध करेल आणि स्वतः राज्य करेल. त्याचा पुत्र भूमित्र, त्याचा नारायण आणि नारायणाचा सुशर्मा नाम विश्रुतः. कण्ववंशाचं राज्य या पृथ्वीवर 345 वर्ष चालेल. आता कण्ववंशातील हे 4 राजे कलियुगामध्ये 345 वर्ष शतानी त्रीणी भोक्षन्ति वर्णानां च कलौ युगे. मग येतं हत्वा काण्वं सुशर्माणं. सुशर्मा नावाचा शेवटचा राजा आपण पाहिला 5 पैकी. हत्वा काण्वं सुशर्माणं, सुशर्मा नावाचा शेवटचा राजा हत्वा म्हणजे त्याला मारून मग त्याच्या जागी सुशर्म्याचा बली नावाचा एक शूद्र सेवक, आता सगळे शूद्र आले, आता हे सेवक हा पुढे राजा होईल आणि तो काही काळ पृथ्वीवर राज्य करेल. आणि नंतर मग आंध्रजातीय कंचित कालसत्तमः, तो आंध्र जातीचा असेल आणि तो राजा दुष्ट असेल. म्हणजे आता राजा कसा पाहिजे, राजा प्रजाहित दक्ष पाहिजे, प्रजेसाठी झटणारा पाहिजे, प्रजेचं हित पाहणारा पाहिजे. हे जे आपल्या सगळ्या संस्काराने आपण सगळं जे चांगल्या गोष्टी शिकलो ते हळूहळू त्याचा लोप होताना दिसेल. म्हणजेच कलियुग आता आपला प्रभाव टाकत आहे. कृष्णनामात तद्भ्राता भविता पृथ्वीपती श्रीशांतकर्णस्तत्पुत्र पौर्णमास्तस्तु तत्सुतः. त्यानंतर त्याचा भाऊ कृष्ण होईल, हा राजा होईल आणि कृष्णाचा पुत्र श्री शांतकर्ण आणि त्याचा पुत्र पौर्णमास असा होईल. लंबोदरस्तु तत्पुत्रस, पौर्णमासाचा मुलगा लंबोदर, लंबोदराचा पुत्र चिबिलक, त्याचा मेघस्वाती, त्याचा अटमान, त्याचा अनिष्टकर्मा. आता पहा नावंसुद्धा असेल, अनिष्टकर्मा
आता कर्म कसं इष्ट असलं पाहिजे, कर्म वेदाला अनुसरून असलं पाहिजे आणि वेदाने जे मार्ग सांगितले त्या मार्गाने जाणारा असेल तोच चांगला. आता इष्टकर्म असायला पाहिजे, पण ते राजाचं नाव अनिष्ट कर्म नाही. वेन राजाचं जे राज्य होतं तशा प्रकारचं राज्य या कलियुगामुळे निर्माण झालं. त्याचा हालेय, त्याचा तलक, त्याचा पुरुष भिरू आणि त्याचा पुत्र सुनंदन. म्हणजे काही काही नावं ही चांगली आहेत आणि काही काही नावं मात्र अगदी वाईट गुणांची नावं या ठिकाणी आहेत. चकोरो बहो यत्र शिवस्वातिरितिम इंदम. त्याचा पुत्र सुनंदाचा पुत्र चकोर होईल. चकोराचा बहु नावाचे 8 पुत्र होतील. त्यापैकी शिवस्वाती हा नावाचा हा वीर असेल. त्याचा पुत्र गौतमी पुत्र आणि मग पुरीमान. मेधशिरा शिवस्कंदो यज्ञश्री तत्सुतस्ततः विजयस्तत्सुतो भाव्यास चंद्रविज्ञास सलोमधी. त्याचा मेधशिरा, त्याचा शिवस्कंद, शिवस्कंदाचा यशश्री, त्याचा विजय, त्याचा चंद्रविज्ञ आणि लोमधी नावाचे 2 पुत्र होतील. चंद्रविज्ञ आणि लोमधी असे पुत्र होतील. आता हे जे राजे आहेत 30 राजे हे 456 वर्ष राज्य करतील. अवभृती नगरीचे 7 आभीर, आभीर पण एक जात असते पहा, आभीर असे 7 राजे. सप्तभीरा अवभृत्या दश गर्दभिनो नृपा. 10 गर्दभी. आता गर्दभ आपण गाढवाला म्हणतो तर ते वंशसुद्धा गर्दभी आहे, त्याचेसुद्धा 10 राजे होतील आणि 16 कंकराजे होतील आणि ते पृथ्वीवर राज्य करतील. आणि ते कसे असतील? भविष्यंत अतिलोलुपा. ते राजे अतिशय लोभी असतील. म्हणजे सगळे जे चांगले गुण आहेत त्याच्या विरुद्ध असणारे हे राजे कलियुगामध्ये निर्माण होतील. तत्तौष्टौ यवना भाव्यास चतुर्दश तुरुष्कका. तुरुष्कका, तुरुक म्हणजे तुर्क राजे. आता लिहिलं यामध्ये 30व्या श्लोकामध्ये. त्यानंतर 8 यवन राजे होतील. यवन म्हणजे आजचे आपण मुसलमान म्हणतो यवन राजे. त्या काळातसुद्धा कालयवन होता, आपण पाहिलेलं आहे कालयवन कृष्णाच्या काळामध्ये. तर तेच यवन जे आहेत, यवनवृत्ती ही वृत्ती, पाशवी वृत्ती, दुसऱ्या कोण लुबाडून घ्यायचं आणि आपण आपलं राज्य करायचं, असे 8 राजे यवन होतील आणि 14 राजे तुर्क म्हणजे आजचं जे तुर्कस्तान आहे, तुर्की राजे हे राज्य करतील. आणि त्यानंतर 10 गरुंड आणि 11 मौन राजे होतील. मौना एकादशैव तू. 10 गुरुंड आणि 11 मौन राजे. एते भोक्षन्ति पृथिवीं दशवर्षशतानि च. दशवर्षशतानि च. 1099 वर्षेपर्यंत पृथ्वीचा उपभोग घेतील. तसेच 11 मौन राजे 300 वर्षेपर्यंत पृथ्वीचे शासन करतील. जसं आपण म्हणतो वाल्मिकी ऋषींनी सगळं रामायण लिहिलं. आता हे रामायण जेव्हा त्यांनी लिहिलं तेव्हा रामाचा अवतारसुद्धा झाला नाही. आणि पण नंतर रामाचा जन्म झाला आणि त्यामध्ये जसं जसं लिहिलं तसं रामाकडून सगळ्या लीला झालेल्या आहेत. म्हणजे सगळ्या गोष्टी होण्याच्या पूर्वी समर्थ आपल्याला दासबोधात म्हणलं, भविष्याचं एकवचन कदाचित होता प्रमाण. आपण एखादी गोष्ट सांगितली आणि ती लगेच झाली की मग आपण सगळीकडे पहा मी सांगितलं आणि तसंच झालं. म्हणजे आपण एक गोष्ट सांगितली आणि चुकून ती झाली तर आपण 100 ठिकाणी सांगतो. पण या रामायणातला जो भाग आहे जो वाल्मिकी ऋषींनी आधीच लिहून ठेवला. आणि कोण वाल्मिकी? उपराट्या नामासाठी वाल्मिकी तरला उठाउठी. म्हणजे ज्याला स्वतःच्या पूर्वकर्मानुसार राम हे अक्षर किती सोपं आहे. पण रामसुद्धा त्याला म्हणता येत नव्हतं आणि मरा हीच ज्यांची प्रवृत्ती होती त्या वाल्मिकी ऋषींकडून असं रामायण लिहिलं गेलं. तसंच या ठिकाणी भगवान वेदव्यासांनी 12व्या स्कंदामध्ये पुढील राजे कोण कोण होतील हे सगळं लिहून ठेवलं आहे आणि तसे तसे राजे होत गेले. त्या राजांनी त्या वंशाने किती वर्ष राज्य ते करतील हे सुद्धा यामध्ये लिहिलं आणि तसं त्यांचं राज्य होत गेलं. आता पुढे येतं 11 मौन राजे 300 वर्षेपर्यंत शासन करतील आणि ते गेल्यावर किलकिला नावाच्या नगरीमध्ये भूतनंद, वंगिरी, शिशुनंदी, यशोनंदी, प्रवीरक असे 106 वर्षे राज्य करतील.
त्यांना बालिक नावाचे 13 पुत्र होतील. त्याच्यानंतर पुष्पमित्र नावाचा क्षत्रिय होईल आणि त्याचा पुत्र दुर्मित्र. आता सन्मित्र आपल्याला माहिती आहे, पण दुर्मित्र. आता बालिक वंशामध्ये राजे एकाच वेळी निरनिराळ्या प्रदेशावर राज्य करतील. बालिक राजे म्हणजे एकाच वंशातले, जसं आपण 3 मुलं आहेत तर 3 मुलांना 3 फ्लॅट दिले, 3 गावामध्ये फ्लॅट घेऊन राहायला लागले, जसं आहे तसं एकाच वंशातील राजे निरनिराळ्या ठिकाणी प्रदेशावर राज्य करतील. म्हणजे पूर्ण सार्वभौम राज्य जे पूर्ण पृथ्वीवर होतं, आता त्याचे तुकडे व्हायला सुरुवात झाली. येषां त्रयोदश सुतां भवितारश्च बालिकाः पुष्पमित्रोत राजन्यो दुर्मित्रोस्य तथैव च. त्यापैकी 7 जे आहेत आंध्र देशाचे, आंध्र देश म्हणजे आपला आंध्र प्रदेशच आहे असं नाही, 7 कौशल देशाचे, काही विदुर भूमीचे शासक होतील आणि काही निषध देशाचे राजे होतील. आता पुढे येतं विश्वस्फूर्जी मगध देशाचा मगध म्हणजे आपण आता जे आपण मगध पाहतो बिहारचा भाग. पुढे पुरंजय, दुसरा पुरंजय. आता हा पुरंजय काय करेल तर ब्राह्मण इत्यादी जे वर्ण आहेत, पुलिंद, यदू, मद्र इत्यादी म्लेंचसारख्या जातीमध्ये रूपांतर करेल. म्हणजे हा राजा जो आहे पुरंजर, हा म्हणजे आता जे आपण पाहतो काय म्हणतात धर्मांतरण जे आहे ते त्या काळातसुद्धा या राजाने केलेलं आहे. हा इतका दुष्ट असेल की तो 3 वर्णाशिवाय असलेल्या जनतेची स्थापना करेल. म्हणजे पहिले 3 वर्ण हे शिल्लकच राहणार नाहीत, अशा प्रकारे त्याने राज्य केलं. आपल्या शौर्याने तो क्षत्रियांचा विध्वंस करील आणि पद्मावतीपुरी या राजधानीत हरिद्वारपासून प्रयागापर्यंत, म्हणजे आताच्या हरिद्वारपासून प्रयागराज तीर्थापर्यंत पृथ्वीचे राज्य करेल. हळूहळू सौराष्ट्र, अवंती, आभीर, शूर, अर्बुद, मालव, आता म्हणजे आताच्या संदर्भात आपल्याला माहीत असलेले देश यामध्ये आले. मालव देशातील ब्राह्मण हे संस्कारशून्य होतील. आता ब्राह्मणच संस्कारशून्य झाले. आता त्यांनी जो आदर्श लोकांपुढे ठेवला त्याप्रमाणे समाजाची सुद्धा प्रगतीची दिशा जी आहे ती कुंठित होती. ते संस्कारशून्य होतील आणि राजेसुद्धा शूद्रतुल्य होतील. राजे होतील ते शूद्रांच्या बरोबरीचे राजे होतील. आणि मग सिंधोस्तटम चंद्रभागाम कौंती काश्मीर मंडलम भोक्षन्ते शूद्रा व्रात्याद्या ब्लेच्छाश्चा ब्रह्मवर्चसः. सिंधू नदीचा तट, चंद्रभागेचा तट, कौंतीपुरी, त्यानंतर काश्मीर या सगळ्या परिसरावर प्राधान्य करून शूद्रांचे राज्य होईल. संस्कार आणि ब्रह्मतेज नाहीसे झालेले अशा ब्राह्मणांचे राज्य असेल, मेंछाचे राज्य असेल. परीक्षित राजाला सांगत आहे, तुल्यकाला इमे राजन ब्लेंछ प्रायाश्च भूव्रताः. परीक्षिता, हे राजे, आता कलियुगाचंच वर्णन असल्यामुळे हे राजे आचार विचारांच्या बाबतीमध्ये म्लेंछासारखेच असतील. म्लेंछ जसे वागतील, त्यांचं जसं आचरण असेल, ते जसं लोकांना लुबाडतील, ते जसं लोकांची धनसंपत्ती घेऊन पळून जातील आणि आपलं जे काय आयुष्य असेल ते आनंदात घालवतील, अशा प्रकारचे हे लोक होतील आणि एकाच वेळेस निरनिराळ्या प्रांतामध्ये ते राज्य करतील. आता हे सगळे आता हे एवढेच दुर्गुण असतील तर मग हे कसे असतील? ते अधार्मिक असेल. धर्मामध्ये त्यांना कुठल्याही प्रकारचा रस नाही. उलटा धर्म कसा नष्ट होईल, आपल्या संस्कृतीवर घाला कसा घालता येईल, अशा दृष्टीने ते सगळे आपलं कार्य, आपलं जे बुद्धी आहे त्याचा वापर करतील आणि ते खोटारडे, कंजूष आणि रागीट असे असतील. एते धर्मानृतपराः फल्गुदास्तीव्र मन्यवः. आता हे जे दुष्ट लोक आहेत, स्त्री, बाल, गोद, द्विजघ्नांश्च, स्त्रिया, मुले, गायी आणि ब्राह्मण यांना मारून टाकण्यात संकोच करणार नाहीत असे राजे होतील. दुसऱ्यांच्या स्त्रिया आणि धन हडप करणे यासाठी ते नेहमी उत्सुक असतील. खूप आपण इतिहासामधली उदाहरणं पाहिले तर हे सगळं आपल्या लक्षात. समर्थावतार नावाचं, समर्थांचं जे चरित्र आमच्या धुळ्याच्या समर्थ हृदय नानासाहेब देवांनी लिहिलं. 3 ग्रंथ त्यांचे फार महत्त्वाचे आहेत. तर समर्थावतार जो पहिला भाग आहे तो सगळ्यांनी जरूर वाचा. त्यामध्ये सुरुवातीचे 100-150 पानं त्या काळामध्ये यवन राजाने आपल्यावर किती अत्याचार केला याचं वर्णन करणारे आहेत. ते वर्णनसुद्धा आता आपल्याला वाचणं अवघड जातं, इतकं म्हणजे वाईट वाटतं.
तर हेच त्याच्यामध्ये दिलं आहे. दुसऱ्यांच्या स्त्रिया आणि धन हडप करण्यासाठी ते नेहमी उत्सुक असतील. म्हणजे उत्सुकता कुठे आहे? की जाऊन एखादं चांगलं तीर्थक्षेत्राला जाऊन आपण दर्शन घ्यावं, इथे उत्सुकता नाही. पण दुसऱ्याचं जे चांगलं आहे ते कसं आपण आपल्याकडे आणावं, कसं आपलं घ्यावं. माझं जे आहे ते माझंच आहे, पण दुसऱ्याचं जे आहे ते सुद्धा माझं आहे, अशी प्रवृत्ती कलियुगामध्ये सर्वांच्या ठिकाणी राहील. आता त्यांची उन्नती आणि अधःपतन होण्यास वेळ लागणार नाही. म्हणजे असे जे राजे होतील त्यांची उन्नती तर नाहीच नाही आणि अधःपतन होण्यास देखील वेळ लागणार नाही. ते हलक्या मनाचे आणि अल्पायुषी असतील. असंस्कृताः क्रियाहीनाः रजसा तमसा वृताः. असंस्कृता. आता संस्कृत म्हणजे जे सुसंस्कृत आपण म्हणतो, ज्यांना आपल्या धर्माची चाड आहे, धर्माचे मूल्य माहिती आहे, धर्माचे मूल्य जपण्यासाठी आपण काय करावं. धर्मो रक्षति धर्मः. धर्माचं जो रक्षण करेल तोच धर्म त्यांचंसुद्धा रक्षण करेल, हे सुद्धा ते समजत नाहीत. असे असंस्कृत आहे. क्रियाहीना. क्रियाहीना म्हणजे क्रिया जी आपल्या धर्माने, आपल्या वेदाने, आपल्या परंपरेने सांगितलेले आहे ते साधे साधे क्रियाकर्मसुद्धा जे करणार नाहीत. त्यानंतर रजसा. रजोगुणाने युक्त असणारे. तमोगुणाने आवृत्त. आवृत्त म्हणजे वेढलेले. म्हणजे एखाद्या मध्ये चांगलं छान फुलाचे झाडं आहेत, जंगल आहे आणि त्याला अग्नीने वेढलं म्हणजे आवृत्त. तसं हे तमसावृत हा. हे राजे जे आहेत त्यांच्या भोवती सगळं तमोगुणानेच ते वेढलेले असतील. प्रजास्ते भक्षयिष्यन्ति. आता त्यांची इच्छा काय असेल की प्रजेलासुद्धा खाऊन टाकतील, असे राजे निर्माण होतील. आणि म्हणून ती म्हण आपल्याकडे आहे, राजा कालश्च कारणम, यथा राजा तथा प्रजा. आणि रामराज्याची कल्पना केली की रामराज्य कसं होतं की कदाही भूमी पीक सांडीत नाही. की ही भूमी कदाही पीक सांडीत नाही म्हणजे भरपूर पीक देते आणि कधी असं होणार नाही की अवर्षण पडेल. त्यामुळे त्या ठिकाणी आमचे राघवेंद्र नाही कोण राघवाचार्य महाराज जे आहेत ते सांगतात की जवळपास 1100 वर्षापर्यंत कोणतीही स्त्री विधवा झाली नाही रामराज्यामध्ये. म्हणजे एवढं दीर्घायुष्य त्या सगळ्यांना प्राप्त झालं असं ते सांगतात. तन्नाथास्ते जनपदास तत्शीलाचारवादिनः अन्योन्यतो राजभीश्च क्षयं यास्यन्ति पीडितः. आता राजे असेच होतील. आता जसा राजा असेल तशी देशातील प्रजासुद्धा तशीच होईल. आता बापाने जर कुलधर्म कुलाचार जर सोडले तर मुलांकडून ती अपेक्षा करण्यात काही अर्थ नाही. नातवाकडे तर अजिबात नाही. ही पण कथा आपल्या दासबोधामध्ये खूप छान प्रकारे लिहिली आहे. नातू पंटू तो काहीच नाही. आणि मुलगा जो आहे तो ब्रह्मदेवाचा मुलगा असणारा तो थोडंफार तरी जाणतो, पण त्याचा पंटू जो आहे तो तर काहीच जाणत नाही. अशा प्रकारे पूर्ण वंशाचं वर्णन या ठिकाणी आहे. प्रजेचा स्वभाव, आचरण, बोलणे, चालणे जसा राजा असेल तसंच होईल. आता जसा हिरण्यकशिपू आहे त्याने जशी ऑर्डर केली त्याप्रमाणे ती प्रजासुद्धा त्याच प्रकारची होईल. तरी पण त्याच्याकडे प्रल्हादाचा अवतार झालेला आहे. राजांकडून त्रस्त झालेली प्रजा म्हणजे अशी जेव्हा प्रजा सगळी त्रस्त होते तेव्हा कुठेतरी आशेचा किरण निर्माण होतो. अन्योन्यतो राजभीश्च क्षयं यास्यन्ति पीडितः. आणि आपसामध्ये एकमेकांना त्रास देऊन ती सगळी प्रजा नष्ट होईल. आत्ताच आपण पाहिलं यदुकुळाचा संहार कशा प्रकारे झाला आणि का संहार झाला. भगवंताला आपल्याच कुळाचा संहार का करावा लागला. कारण ते सगळे दुर्बुद्धीने युक्त होते, अविवेकाने युक्त होते आणि धर्माच्या आचरणाप्रमाणे ते आचरण करत नव्हते. जरी ते भगवंताचे वंशातले होते तरी भगवंताचे गुण त्यांच्यामध्ये काहीच त्यांनी शिल्लक ठेवले नव्हते. म्हणून राजा कालस्य कारणम असं कलियुगाचं वर्णन या ठिकाणी केलं आहे. इथे श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां 12 स्कंधे प्रथमोध्यायः. कलियुगाचं वर्णन असणारा हा कलियुगाचं लक्षण असणारा हा अध्याय या ठिकाणी संपूर्ण होतं. 43 श्लोक यामध्ये आहेत. आता उद्याच्या भागामध्ये आपण कलियुगाचे धर्म, कलियुगाचे विशेषण काय, कलियुगातल्या गोष्टी काय, धर्म, सत्य, पतिव्रता, पवित्रता, क्षमा, दया, आयुष्य, बळ, स्मरणशक्ती या कलियुगामध्ये कशा क्षीण होत जातात
आता स्मरणशक्ती क्षीण होती. म्हणजे आपण डॉक्टरकडे जातो, काय आमच्या मुलाला परीक्षेला गेले काही आठवतच नाही हो, त्याची स्मरणशक्तीच नाही. म्हणजे असे पेशंट तयार झाले आणि त्यामुळे तसे औषधं तयार झाले. हे सगळं कलियुगाचा परिणाम जो आहे तो हळूहळू दिसायला लागतो. कारण काय, आचार जे आहे, आचारहीनता आल्यामुळे या सगळ्या गोष्टी झाल्या. नित्यनेमाने आचरण जे आहे ते नसल्यामुळे त्यांचा प्रभाव जो दिसायला पाहिजे तो दिसत नाही. कारण धर्माच्या विरुद्ध आचरण झालं आणि म्हणून अशा गोष्टी त्या ठिकाणी दिसतात. उद्या आपण हा भाग पाहूयात, दुसरा द्वितीयोध्याय. इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां द्वादशस्कन्धे प्रथमोऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. श्रीराम जय राम. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. श्री शुकमुनीने परम भक्तीने नाना परीने गायले जा हरिचरिता. आरती करी तुझ भगवंता. वेद तरुचे मधुर फळ, स्वादुरसे जे सोज्वळ. आत्मा राम मुनी अचळ, सेवुनी करीती जन सफळ. महापर्वणी आली अवनी, की अघहरणी भवजलतरणी ती पतिता. आरती करी तुझ भगवंता. येथे व्यासाची वाणी, सार्थक हरिगुण गावोनी. शास्त्र पुराणी मुकुटमणी, परम प्रेमामृत जननी. सहज सेविता भाविक भक्ता, उदारदाता मोक्षतत्वता देहाता. आरती करी तुझ भगवंता. गमते जणु मानस तीर्थ, द्वादश सोपाने युक्त. निर्मल भक्ती जले भरित, विहरे हरिहंस चितेथ. श्लोक सुकुमले संत अलिकुले, सेवुनी रमले भान विसरले रस पिता. आरती करी तुझ भगवंता. अपार महिमा ग्रंथाचा, वदवे ना कोणासाचा. मेवा कविवर संतांचा, प्राणची कीर्तनकारांचा. जणबोधाचा स्वयंप्रभेचा, द्वादश कळीचा रवी अंतरिता तमहरता. आरती करी तुझ भगवंता. ग्रंथ नवे हा श्रीकृष्ण, गीते वेधी मन पूर्ण. अनन्य होता या शरण, खचित टळे जन्म मरण. त्रितापदाती चिरये शांती, नाथ ही वदती रामपदी ठेवी माता. आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता. आरती करी तुझ भगवंता. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम, जय जय राम.